शिवतीर्थ. नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय कोकण विजन. छत्रपती शिवाजी महाराजांची अदृश्य शक्तीच्या चौथ्या भागात आपले स्वागत. दौलतराव म्हणजेच रहीम बाबा 2 वर्षांनंतर पुण्यात परतले होते. विजापूरहून येतानाच अत्यंत महत्त्वाची बातमी त्यांनी आणली होती. ही बातमी लवकरात लवकर शिवबाराजेंपर्यंत त्यांना पोहोचवायची होती. त्यासाठी त्यांना लाल महालात प्रवेश मिळवायचा होता. ते अजूनही रहीम बाबाच्या वेशात असल्याने महालात राजेंना भेटणे त्यांना सहजासहजी शक्य नव्हते. म्हणूनच चक्कल लढवून शेवटी त्यांनी शिवबाराजेंची भेट घेतली आणि तीही रहीम बाबा बनूनच. सदरेत राजे आणि तानाजींना सोडले तर कुणालाही कळले नाही की ते दौलतराव आहेत आणि हेच प्रमाण होते दौलतरावांच्या प्रशिक्षणाचे. राजेंच्या आदेशानंतर रहीम बाबा मंत्रणा कक्षात येताच दौलतरावांना आलिंगन देत राजेंनी त्यांची भेट घेतली. पाहूयात या पुढे काय घडलं. राजेंची भेट घेतल्यानंतर आता दौलतरावांनी बाजी घोरपडेंच्या पुण्यावरील आक्रमणाविषयी राजेंना सांगितले आणि यावर शिवबाराजे प्रसन्न झाले होते. कारण आक्रमणाआधीच ती बातमी राजेंपर्यंत पोहोचल्याने त्यावर उपाययोजना करण्यास पुरता वेळ मिळणार होता. अशाच पद्धतीने स्वराज्याच्या प्रत्येक शत्रूची सर्व माहिती हेरांमार्फत राजेंपर्यंत पोहोचवण्याचे काम दौलतरावांना करायचे होते. दौलतरावांना त्यांच्यासारखेच निडर आणि देशभक्त युवक शोधून त्यांचं पथक निर्माण करायचं होतं. दौलतराव अशा युवकांना शोधून त्यांना हेरांचे प्रशिक्षण देऊन प्रत्येक शत्रूच्या गोटात ते हेर पेरणार होते. तर या हेरांच्या कुटुंबांची काळजी शिवबाराजे घेणार होते. हेरांच्या कार्याबाबत त्यांच्या घरच्यांना सुद्धा कळता कामा नये यासाठी विशेष काळजी घेतली जाणार होती. प्रत्येक हेराला त्यांच्या मूळ रूपापासून विसंगत अशी बहुरूपे आत्मसात करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार होते. आणि इथे शिवबाराजेंनी हेरांच्या पथकाला बहिर्जी पथक आणि दौलतरावांना पथकाचे नायक म्हणून बहिर्जी नाईक असे नाव दिले. बहिर्जी शब्दाचा नेमका अर्थ आपण पहिल्या भागात पाहिलेला आहे. हेरांसाठी विशेष अशी सांकेतिक भाषा वापरली जाणार होती. एका हेराने दुसऱ्या हेराला ओळखता यावं म्हणून विशेष असे बाजाचे चिन्ह वापरण्यात येणार होते. अशा पद्धतीने हेर पथकाचे सर्व नियोजन शिवबाराजे आणि बहिर्जी नाईकांनी केले. या सर्व प्रसंगात शिवबाराजेंनी आपली अतिप्रिय कट्यार बहिर्जी नाईकांना भेट म्हणून दिली. बहिर्जी नाईकांनी त्या कट्यारीचे नामकरण करत तिचे नाव शिवतीर्थ ठेवले. आणि आता मात्र शिवबाराजे निश्चिंत होते, कारण बहिर्जी नाईकांच्या स्वरूपात त्यांना त्यांचे आणि स्वराज्याचे तिसरे नेत्र भेटले होते. आणि त्यांच्या याच अदृश्य शक्तीच्या माध्यमातून अत्याचारी शाह्यांना नेस्तनाभूत करून स्वराज्य स्थापनाचे कार्य अधिक भक्कमपणे आणि तीव्रतेने विस्तारता येणार होते. सर्व नियोजन झाल्यानंतर बहिर्जी नाईक आता त्यांच्या गावात परतले होते. 2 वर्षांनंतर ते त्यांच्या पत्नीला भेटणार होते. आता ते रहीम बाबा किंवा बहिर्जी नाईक नाही, तर धोतर नेसून सामान्य गावकऱ्याच्या वेशात होते. त्यांच्या झोपडीकडे जात असतानाच एका माणसाने त्यांची अडवणूक केली. तो माणूस दौलतरावांचा बालपणीचा मित्र होता, ज्यांच्या सोबत ते शिकारीला जात असत. नीलकंठ त्याचे नाव. नीलकंठने नाईकांना ओळखले नव्हते, मात्र त्यांचे डोळे त्याला ओळखीचे भासत होते. आणि हेच कौशल्य होतं बहिर्जी नाईकांच्या वेषांतराचं. मात्र काही काळाने विशेष संभाषणानंतर नीलकंठने दौलतरावांना ओळखले. 2 वर्ष दौलतरावांचा काहीही पत्ता न लागल्याने ते मेलेत असा समज त्यांना झाला होता. हाच समज होऊन नाईकांची पत्नीही आपल्या बाळाला घेऊन माहेरी निघून गेली होती. आता ते दोघंही दौलतरावांच्या पत्नीच्या माहेरी म्हणजेच शारदाला भेटायला निघाले होते. वाटेत दौलतरावांनी नीलकंठला त्याच्या स्वराज्य कार्याबद्दल सर्व सांगितले. नीलकंठ त्यांच्या बालपणीचा विश्वासू आणि धाडसी मित्र असल्याने त्यालाही स्वराज्य कार्यात सामील करण्याचा त्यांचा हेतू होता. नीलकंठनेही स्वतःला भाग्यवान समजत स्वराज्याचा हेर होण्यास सहमती दर्शवली. या सर्वाबाबत चर्चा करत बालपणीच्या आठवणी आठवत ते आता शारदेच्या माहेरी पोहोचले होते. शारदा आणि त्यांच्या मुलाला पाहून नाईक आता त्यांच्या अश्रूंना थांबवू शकले नव्हते. आपली ओळख सांगत त्यांनी घरात प्रवेश केला. 2 वर्षांनंतर भेट झाल्याने सर्वांच्याच डोळ्यात आनंदाश्रू आले होते. नाईकांना बेपत्ता होण्याचं कारण विचारताच मुघलांनी आपल्याला कैद केल्याचे त्यांनी सांगितले. कारण नाईकांनी त्यांच्या हेर कामाबाबत परिवाराला सांगितले असते तर परिवारामधून गावामध्ये आणि गावापासून शत्रूंपर्यंत ही बातमी पोहोचली असती. त्यामुळे त्यांनी त्यांची ओळख गुप्तच ठेवली. ती रात्र त्यांनी त्यांच्या कुटुंबासोबतच घालवली, कारण यापुढे त्यांना मोठ्या मोहिमेवर जायचे होते, ज्यामुळे पुन्हा अनेक महिने किंवा वर्षही त्यांना आपल्या कुटुंबापासून लांब राहावे लागणार होते. आणि आता इथून पुढे आपण बहिर्जी पथकाच्या हेरांची निवड, प्रशिक्षण आणि त्यांच्या मोहिमा जाणून घेणार आहोत. त्यामुळे कोकण विजनला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. धन्यवाद.